हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू जलजिरा। संसदेच्या विशेष अधिवेशनात नारी शक्ती वंदन विधेयक सादर। विधेयकावर उद्या दुपारी 4 वाजता मतदान। तिन्ही विधेयकांवर स्वतंत्र चर्चा होणार। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 12 मे रोजी मतदान। 30 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। 12 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत मतदान। नाशिकमधील नामांकित कंपनीतील धर्मांतर प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे। शहरात एटीएसचं पथक दाखल तर 3 अधिकाऱ्यांकडून तपास सुरू। एटीएस करणार आरोपींची चौकशी। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील 150 कर्मचाऱ्यांना सोमवारपासून वर्क फ्रॉम होमचे आदेश। कर्मचाऱ्यांच्या जबाबातील गंभीर तक्रारीनंतर कंपनीचा निर्णय, तर दिल्लीतील अधिकाऱ्यांकडून झाडाझडती आणि चौकशी सुरू। नाशिकमधील धर्मांतर आणि शोषण प्रकरणी हिंदू सकल समाज आक्रमक। टीसीएस कंपनी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। ईडी चौकशीत भोंदू खरातचे धक्कादायक कारनामे समोर। नोटबंदीच्या काळात काळा पैसा पांढरा केल्याचे समोर, तर खरातचा पतसंस्थेच्या माध्यमातून कोट्यावधींचा घोटाळा। आणि नेस्को कॉन्सर्टमधील ड्रग्ज ओव्हरडोस मृत्यू प्रकरणी आणखी एका व्यक्तीला घेतलं ताब्यात। ड्रग्ज पुरवण्यामध्ये सहभागी असल्याचा संशय। दुपारच्या बातम्यांना आता सुरुवात करूया। अमरावतीच्या परतवाड्यामध्ये लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। यामध्ये मुख्य आरोपी अयान अहमदसह 6 आरोपी अटकेत आहेत, तर पोलिसांकडून आणखी 4 जणांची कसून चौकशी सुरू आहे। घटनेचा तपास प्रभावित होऊ नये म्हणून एपीआयसह 6 पोलीस नियंत्रित कक्षाला जोडले गेलेत। पोलिसांनी आतापर्यंत 5 मोबाईल फोन जप्त केलेले आहेत, तर आतापर्यंतच्या तपासात 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांच्या हाती लागले। अमरावतीच्या परतवाड्यामध्ये तरुणीचं लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे। आरोपी अहमद अयान हा पीडित तरुणींना अमरावतीच्या कठोरा नाका भागातील एका रेसिडेन्सी फ्लॅटच्या 3ऱ्या माळ्यावर आणून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ रेकॉर्ड करत होता। त्यासाठी तो त्याच्या मित्राला 500 रुपये द्यायचा। याच फ्लॅटवरून पोलिसांनी आता एका आरोपीला अटक केली आहे। या फ्लॅटमध्ये अनेक वेळा मुलींना आणलं जायचं, अशी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे अयान अहमद या युवकाने अनेक मुलींना प्रेमाच्या पाशात अडकवून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केलं आणि त्यानंतर ते व्हिडिओ सोशल माध्यमावर अपलोड केले। या प्रकरणी सर्व समाज माध्यमावर हे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असंतोष उफाळलेला आहे आणि त्यानंतर आता अयान अहमदसह 6 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि 4 आरोपींची अजूनही पोलीस चौकशी सुरू आहे। आतापर्यंत 8 मुली ज्या आहेत त्या ट्रेस आउट झालेल्या आहेत। आणखी पण काही मुली यामध्ये होऊ शकते। पोलिसांनी आतापर्यंत जी माहिती काढलेली आहे त्यानुसार अयान अहमद याच्या मित्राचा फ्लॅट जो आहे हा फ्लॅट जो आहे हा कठोरा भागातील या इमारतीमध्ये हा फ्लॅट आहे। हा फ्लॅट 3ऱ्या मजल्यावर असलेला हा फ्लॅट आहे आणि याच फ्लॅटवर अयान अहमद याचा मित्र राहत होता आणि त्या मित्राच्या फ्लॅटवर आतापर्यंत जेवढ्याही मुली ट्रेस आउट झालेल्या आहेत त्या सगळ्या मुलींना याच फ्लॅटमध्ये अयान अहमदांनी आणलं। याच फ्लॅटमध्ये अयान अहमदांनी या मुलीचं लैंगिक शोषण केलं आणि याच फ्लॅटमध्ये व्हिडिओ चित्रीकरण सुद्धा केलेलं आहे। अयान अहमदचा मित्र जो आहे यासाठी त्याच्याकडून 500 रुपये त्या मित्राला द्यायचा, अशी माहिती देखील आता पुढे सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर अयान अहमद यांनी ज्या मुलींचं लैंगिक शोषण केलं, ज्या मुलींचं व्हिडिओ चित्रीकरण केलं, ते सर्व याच फ्लॅटमध्ये झालेलं आहे। या फ्लॅटमध्ये काही नागरिक सांगतात की हा फ्लॅट मालक जो आहे, फ्लॅट मालकांनी हा फ्लॅट जो आहे मुलांनाच भाड्याने दिलेला आहे आणि यापूर्वी देखील अनेकदा या ठिकाणी दुपारच्या वेळेस असेल की सायंकाळी मुलींचं येणं जाणं होतं। परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी ऑब्जेक्शन पण घेतलेलं होतं, मात्र जो घरमालक आहे, या फ्लॅटचा जो मालक आहे, फ्लॅटच्या मालकाने याकडे दुर्लक्ष केलं आणि आता एक मोठं प्रकरण जे आहे ते या निमित्तानं पुढे झालेलं आहे। त्यामुळे आता या फ्लॅटवर आतापर्यंत 8 मुलींचं लैंगिक शोषण आणि व्हिडिओ चित्रीकरण झाल्याची माहिती जी आहे ते पुढे आलेली आहे। त्यामुळे आणखी तपासात काय काय
निष्पन्न होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या प्रकरणामुळे एकूणच जर बघितलं तर संपूर्ण जिल्ह्यात एक संतापाची लाट निर्माण झालेली आहे. काल अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे अनेक सामाजिक संघटनांनी बंद देखील पुकारला होता. त्यामुळं आणखी पोलीस तपासामध्ये 4 आरोपी जे 4 आरोपींची कसून तपासणी सुरू केलेली आहे. 4 आरोपीसोबतच आणखी काही मुलींची संख्या देखील, पीडित मुलींची संख्या देखील वाढू शकते. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती. परतवाड्यातील आरोपी अयान अहमद अमरावतीच्या कठोरा नाका परिसरात ज्या फ्लॅटच्या रूमवर मुलींना नेत होता त्या फ्लॅट सिस्टममध्ये राहणाऱ्या नागरिकांनी मालकाकडे यापूर्वी तक्रार केली होती, पण फ्लॅट मालकानं कुठलीही दखल घेतली नाही असा आरोप फ्लॅटमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी केलाय. या फ्लॅटमध्ये राहणारे तरुण मुलींना आणत होते असा आरोप नागरिकांनी केलाय. सध्या या फ्लॅट मालकाचा फोन बंद असून त्याची चौकशी करावी अशी मागणी इतर नागरिक करतायत. हे सगळे व्हिडिओ जे आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आहे ते अमरावती शहरातील कठोरा नाका परिसरातील एका रेसिडेन्सीमध्ये रेकॉर्ड करण्यात आलेला आहे. अनेक ठिकाणी अनेकदा हा जो अयान अहमद आहे, अयान अहमद या फ्लॅटवर त्याच्या मित्राच्या सहाय्याने मुलींना आणायचा आणि त्याच ठिकाणी मुलींचं लैंगिक शोषण करून त्या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आहे. त्यासाठी तो मित्राला 500 रुपये देखील द्यायचा. या परिसरातील नागरिक जे आहे ते नागरिक माझ्यासोबत आहे. या नागरिकांनी यापूर्वी त्या घरमालकाला या संदर्भात तंबी देखील दिली होती. नागरिक माझ्यासोबत आहेत. आपण नागरिकांना थेट विचार. दादा मला सांगा, तुम्ही ही घटना जी उघडकीस आता आलेली आहे या संदर्भात जे फ्लॅटचे मालक आहे, कोण फ्लॅटचे मालक आहे त्यांना तुम्ही माहिती दिली होती का? अंकुश खांडेकर आहे, ते वलगावला राहतात. त्यांना मी 1 महिने 2 महिन्याच्या अगोदर ही कल्पना दिली होती. त्यांना मी सांगितलं, साहेब असं असं चालू आहे म्हटलं, येणं जाणं मुलांचा आम्हाला त्रास होत आहे. तर ते म्हणतो, ते मुला म्हणाले की तुम्हाला त्रास होत नाही का, तुम्ही माझ्या फ्लॅटवर लक्ष ठेवायला आहे. म्हटलं साहेब असं बरोबर नसते म्हटलं, तर एक काम करा म्हटलं, तुम्ही मुलांना काढा म्हटलं आणि फॅमिलीला रूम द्या. तुम्ही कोण म्हणणार आहे म्हणे मला. आणि हा प्रकार जो होता सर आमच्या म्हणजे लक्षात येणारा जोगता होता, असा येणं जाणं आणि खूप त्रास होता. आणि आमच्यासोबत विजळे साहेब, आमचे कृषी आले साहेबात विजळे साहेब, त्यांनी पण त्यांना वारंवार म्हटलं होतं की तू असं असं घडत आहे, ते तसं असं घडत आहे. तर तो ऐकायला तयारच नव्हता. मुली साधारणतः किती मुली यायच्या, केव्हा यायच्या आणि वर्दळ असायची का मुलींची? हो, वर्दळ असायची सर, दुपारला किंवा कधी 12ला कधी 11ला. असं काही अंकुश नव्हतं. मी अजून त्याच्यानंतरही 2 वेळा त्याला फोन केले की मी गेट उघडं राहते बुवा, आमच्या गाड्या राहतात, चोरी होऊ शकते, काही होऊ शकते, मुलांना तुम्ही थोडं सांगा. तो सांगायलाच तयार नव्हता सर. किती वेळा त्यांना फोन करून तो आपल्यावरच म्हणजे जबरदस्ती करत होता, तुम्ही कोण म्हणणार आहे मला. आणखी पण काही नागरिक आहे. विजय सर मला सांगा, नेमकं की यापूर्वी पण या फ्लॅटमध्ये असं प्रकरण घडलं होतं, काय ते प्रकरण घडलं होतं? तुम्ही त्यानंतर अंकुश खांडेकरांशी काही बोलले होते का? याआधी सुद्धा या बाजूचा खालचा जो फ्लॅट आहे ना, त्याच्यामध्ये असंच पोळ्याच्या एका करीला मुली, दारू, पोरं वगैरे सगळे होते आणि आम्ही पोलिसला पाचारण केलं होतं. पोलीस आले सुद्धा होते. त्यांनी स्पष्ट तो धिंगाणा पाहिला होता. पण त्यांनी म्हटलं की बा पोलीस कंप्लेंट करा. त्यावेळेस कोणी काही पुढे आलं नाही, कंप्लेंट केली नाही. ते लगेच त्या रात्री रूम खाली करून चालले गेले. आणि तो जो मालक होता ते सगळ्या मालकाला आम्ही सांगून दिलं होतं त्यावेळेस की आता याच्या पुढे असं घडलं तर आम्ही त्या पोराची किंवा मुलींची कंप्लेंट न करता तुमची या मालक लोकांची कंप्लेंट करू, असं आम्ही बोललो होतो, बजावलं होतं. ही 3री वेळ आहे आतापर्यंत, 3री घटना आहे. मालूम झालेली 3री घटना. मालूम नव्हता किती झाले असेल तर आता आम्ही नाही सांगू. आता तुमचा काय स्टँड आहे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचा? काय नाही, यांच्यावर सगळी सक्त ह्या फ्लॅट जे ओनर्स आहे, या फ्लॅटचे मालक, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. याला शील ठोकून दिलं पाहिजे.